चेंबूर मुंबई एम वेस्ट विभाग स्थित सिद्धार्थ कॉलोनी के रहवासियों ने वर्षों से प्रलंबित नागरिक सुविधाओं की मांग को लेकर जन आक्रोश मोर्चा का आयोजन किया था। आपको बता दें, यह मोर्चा चेंबूर के सिद्धार्थ कॉलोनी के घर हक संघर्ष समिति के नेतृत्व में एम पश्चिम विभाग परिमंडल 5 चेंबूर कार्यालय के बाहर निकाला गया। इस मोर्चे का मुख्य उद्देश्य सिद्धार्थ कॉलोनी के लोगों को बुनियादी सुविधाएं दिलाना है, जो आज भी उपेक्षा का शिकार हैं। उनकी प्रमुख समस्याएं व मांगे इस प्रकार हैं। प्रशासन की अनदेखी से फैले गंदे पानी और सड़ी व्यवस्था की सफाई, जर्जर घरों को गिराकर पुनर्विकास की आवश्यकता, गंदगी और कचरे के साम्राज्य से बीमारियों का न्योता मिल रहा है, टूटी फूटी गलियों और नालों की दयनीय हालत, सफाई की घोर समस्या और नियमित व्यवस्था का अभाव, मच्छर मारने की दवा समय पर नहीं छिड़की जाती, जिससे डेंगू मलेरिया का खतरा बना रहता है। आंदोलन के दरमियान सिद्धार्थ कॉलोनी घर हक संघर्ष समिति के कार्यकर्ताओं व नेताओं ने बीएमसी के वरिष्ठ अधिकारियों से मुलाकात की और ज्ञापन दिया, जिसमें इस अवसर पर मौजूद बीएमसी अधिकारियों ने सभी मांगों को मान्य करते हुए जल्द काम पूरा करें, ऐसा आश्वासन दिया। इस आंदोलन में स्थानीय लोग बड़ी संख्या में मौजूद थे। आज हा जो मोर्चा जनाक्रोश मोर्चा या ठिकाणी आयोजित केला होता। या जनाक्रोश मोर्चामध्ये सिद्धार्थ कॉलनीत प्रचंड मोठ्या संख्येने या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि आम्ही महानगरपालिकेच्या माननीय पालिका उपायुक्त यांच्या दालनामध्ये आज आमची शिष्टमंडळाची बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये अतिशय सन्मानपूर्वक आमच्या मागण्या ज्या आहेत त्या डीएमसी साहेबांनी मान्य केलेल्या आहेत। यापुढच्या काळामध्ये आमचे सिद्धार्थ कॉलनीतले संपूर्ण घरधारक, सिद्धार्थ कॉलनीत संपूर्ण कार्यकर्ते महानगरपालिकेला सहकार्य करणार आहेत। महानगरपालिकेने 7 दिवसामध्ये स्वच्छता मोहीम ही आमच्या सिद्धार्थ कॉलनीमध्ये चालू करणार आहेत। त्याचबरोबर पडलेल्या घराचा मलबा हा सोमवारपासून उचलणार आहेत। त्याचबरोबर मुख्य रस्त्यावर जे काय पाणी साचतं ते पाणी त्याचा निचरा करण्यासाठी सुद्धा सोमवारपासून ते लोक उपाययोजना करणार आहेत। संपूर्ण ज्या काय आमच्या मागण्या होत्या त्या मागण्या पालिका प्रशासन, मग ते वॉर्ड ऑफिसर आमचे भुसले साहेब असतील, आमचे पालिका उपायुक्त क्षीरसागर साहेब असतील, निकायजे साहेब असतील, कनप साहेब असतील, वॉटर डिपार्टमेंटचे असतील, मेंटेनन्स डिपार्टमेंट, हे सर्व लोक या सर्वांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि या सहकार्यातून सोमवारपासून सिद्धार्थ कॉलनीची स्वच्छता ही चालू होणार आहे आणि सोमवारपासून सिद्धार्थ कॉलनी ही जे काय मलबा पडलेला आहे जो काही सगळं आहे ते काम करणार आहेत। मला असं वाटत नाही की ज्या पद्धतीने आमची चर्चा झालेली आहे पालिका उपायुक्तांच्या बरोबर ते नक्कीच पॉझिटिव्ह आहेत आणि सोमवारपासून त्यांनी आम्हाला त्या गोष्टीची पूर्तता करायला त्यांनी सांगितलेलं आहे। काही लोकांवर केस पण महानगरपालिकेने घेतलेलं, ज्या लोकांनी घरं पाडलेले आहेत, ज्यांची घरं जे लोक इथं राहत नाहीत परंतु सिद्धार्थ कॉलनीला त्रास देण्यासाठी त्या लोकांनी घरं पाडून रुपारी पेठेच्या ताब्यात दिलेले आहेत, त्यांच्यावर सुद्धा केस घेणार आहेत। त्यामुळं भविष्यामध्ये सिद्धार्थ कॉलनीला हा आमचे प्रशासन जे आहे, जरी एसआरने एलवाय दिला असला, हा एलवाय हा फ्रॉड आहे आणि फ्रॉड एलवाय आम्ही न्यायालयामध्ये सांगितलेला आहे। एलवायचा निकाल जेव्हा गावा लागेल तोपर्यंत आम्हाला नागरिक सुविधापासून तुम्ही वंचित करू नका आणि त्यांनी सांगितले आम्ही नागरिक सुविधापासून आम्ही तुम्हाला वंचित करणार नाही, एवढं आम्हाला त्यांनी ठोस आश्वासन दिल्याबद्दल त्यांचं मनापासून आभार मानतो। आपणही या ठिकाणी आलात, आपण आपलं चॅनल या ठिकाणी आलात आणि आम्हाला आमचं संपूर्ण कव्हरेज घेतलं, त्याबद्दल तुमचं सुद्धा मनापासून धन्यवाद। त्याचबरोबर पोलीस प्रशासन यांनी सुद्धा आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य केलं, त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून धन्यवाद। आत्ताच 4:30-5च्या दरम्यान पोलीस, महापालिका प्रशासन आणि आम्ही काही लोक सिद्धार्थ कॉलनीची जे काही साचलेलं पाणी आहे त्याची पाहणी करायला आम्ही जात आहोत। एवढं त्याबद्दल धन्यवाद। त्याला ही टायटल होती पुढच्या वेळेस गाळ घेऊन जाणार आहे। पुढच्या वेळेस आता डीएमसी साहेब होते, त्यांना देखील सांगितलं आम्ही की आता फक्त कचरा नेलाय, सुका कचरा नेलाय, पुढच्या वेळेस आम्ही गाळ घेऊन जाणार आतमध्ये आणि गाळ महानगरपालिकेवर न टाकता आम्ही स्वतःच्या अंगावर टाकून घेऊ, जेणेकरून आम्ही मेलो तरी चालेल पण तुम्ही सुरक्षित राहा। काही लोक या ठिकाणी जे कॉलनीत राहत नाहीत ते लोक येऊन इथं दादागिरी उलट करतात। आम्ही रोज संडासचा डबा घेऊन कॉलनीतून, दारातून, गाळातून, आम्ही चिखलातून जावं लागतं आम्हाला। त्याच्यामुळं सिद्धार्थ कॉलनी झोपडपट्टीतल्या काही समस्या त्या आम्हाला माहिती आहेत, कारण आम्ही जीव मुठीत धरून राहतो। ज्या ठिकाणी डेंग्यूचे, मलेरियाचे पेशंट आहेत, म्हाताऱ्या 2 बायका आमच्या तिथं त्या पडल्या टॉयलेटला जाताना, त्या ठिकाणी साफसफाई नसल्यामुळे आम्हाला आता फक्त सुका कचरा आणला आहे। पुढच्या वेळेस गाळात भरून आम्ही आतमध्ये प्रवेश करू। ते म्हणतायत आता ते जेव्हा घेतील तेव्हा कळलं। काही लोकांचं त्यांचं म्हणणं असं की तिथं एलवाय दिल्यामुळं, परंतु एलवाय कोणाला मान्यच नाही, त्याच्यामुळं तो विषयच येत नाही।
LY द्या नका देऊ, आम्हाला त्याच्याशी घेण्यात नाही, परंतु ज्या नागरी सुविधा ज्या महानगरपालिकेच्या अखत्याराखाली आहेत त्या आम्हाला मिळायला पाहिजेत। रोजचं आम्ही 4 वाजले ते 4 ते 8मध्ये कुठले आम्ही मयत तिथून नेत नाही, ना कुठली हळद होत नाही, ना तिथलं कुठला मुलगी बघायचा कार्यक्रम होत नाही, ना कुठला मुलगी बघायचा कार्यक्रम होत नाही, ना मुलगा बघायचा कार्यक्रम। 4 ते 8 ही आमच्यासाठी धोक्याची घंटी आहे। संध्याकाळी 4 वाजता पाणी येतं, 8 वाजेपर्यंत पाणी असतं, गुडघ्याभर पाण्यातून आम्हाला प्रवास करावा लागतो। त्यामुळं जीव मुठीत धरून आता या ठिकाणी हे फक्त आता सुका कचरा फेकायचं काम होतं। पुढच्या वेळेस कदाचित चरई तलावामध्ये जलसमाधी आंदोलन राहील, याचा महापालिकेने विचार करावा आणि येणाऱ्या 8 दिवसाच्या आतमध्ये आम्हाला नागरी सुविधा जर मिळाल्या नाही, आमचं ऑलरेडी 10 तारखेचं एक पत्र आहे RPIच्या वतीने। आता हा सिद्धार्थ कॉलनीतील एक सर्व संघर्ष समितीचा मोर्चा होता, हे फक्त एक निवेदन होतं, परंतु 10 तारखेचं जे RPIचं जे आंदोलन असेल हे अधिक तीव्र असेल। कदाचित 3 तलाव जे आहे आपल्या बाजूला त्या ठिकाणी आम्हाला जलसमाधीचं देखील आम्ही आंदोलन करू शकतो। त्या ठिकाणी शिष्टमंडळ गेलो होतो, त्या शिष्टमंडळामध्ये महानगरपालिकेचे अधिकारी आणि साहेब यांनी सगळं काही आमचे म्हणणं ऐकून घेतलं आणि ते म्हणणं ऐकल्यानंतर त्यांनी प्रत्येक आमच्या सांगितलेल्या प्रश्नावर त्यांनी कारवाई करायचं आश्वासन दिलं आणि आता थोड्या वेळ 4:30-5 वाजेपर्यंत त्यांचे अधिकारी ज्या ठिकाणी समस्या आहेत त्या ठिकाणी स्पॉट व्हिजिट करणार आहेत आणि सोमवारपासून कांबळे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सर्व अधिकाऱ्यांना त्यांनी आदेश दिलेले आहेत। डेब्रिज उचलणं असेल, रस्ता साफ करणं असेल, स्वच्छता मोहीम असेल, त्याच्यानंतर ज्या ठिकाणी ड्रेनेज तुंबतं त्याचा मलमा सगळा बाहेर येतो त्या सगळ्या गोष्टी त्यांनी क्लिअर करायला सांगितल्यात आणि ह्या 5-6 दिवसामध्ये अर्ध्याच्या वर काम होईल असं आम्हाला साहेबांच्या बोलण्यानुसार आम्हाला वाटतंय। तसंच या C6च्या शेजारी जे टॉयलेट बांधण्याचं काम सुरू होतं, परंतु आम्हाला असं कळालं की M वॉर्डमधून त्या टॉयलेटचं बांधकामाची परवानगी मिळालेली आहे, परंतु तिथं फक्त डागडुजी करून त्याचं टेंडरचे पैसे त्या याच्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आम्हाला संशय आहे आणि आता जे वॉर्ड ऑफिसर आहेत आणि उच्च अधिकारी आहेत त्यांनी आम्हाला आश्वासन दिल्याप्रमाणे सोमवारपासून सगळ्या कामाला सुरुवात होईल असं आम्हाला खात्री आहे। या मोर्चामध्ये महिलांचा संख्या जास्तीच होत्या आणि आमचे जे सिद्धार्थ कॉलनीमध्ये खूप त्रास आहे, म्हणजे गटार, शौचालय आणि येण्या जाण्या रस्त्याला मध्ये लोकांना खूप त्रास आहे। पावसाचं पूर्ण पावसाचं पाणी पूर्ण घरामध्ये लोकांच्या येतं, मुलं लहान लेकरं शाळेमध्ये जातात त्यांना पण खूप येण्या जाण्याचा त्रास आहे आणि काही म्हणजे सर्व्हिस रोड आहे, सर्व्हिस रोडच्या समोर एक भुयारी मार्ग आहे, भुयार मार्गाच्या समोर एक शाखा बांधलेली आहे, तिथं काही ते ढापे टाकले गेलेले आहेत आणि तिथे जे काही पार्किंगला गाड्या उभ्या राहत होत्या त्या गाड्या पण नाही राहू शकत आणि ज्या गाड्या वाहतूक आहेत त्यांना सुद्धा त्या ढाप्यांमुळे खूप त्रास होतो, तर ते ढापे तिथून काढण्यात येतील असे अधिकाऱ्यांनी सांगितले। म्हणजे आमचे म्हणणे ऐकून घेतलं त्यांनी, आमचं जे काही म्हणणं होतं तर त्यांनी आमचं म्हणणं मान्य केलं। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।